सांगणार आहे त्या तुम्ही ऐकून घ्या. एक मुलगा होता आणि तिची एक आई. मुलाचे नाव रामू व आईचे नाव वंदना होते. एक दिवशी काय झालं, रामू शाळेतून आला आणि रामू म्हणला, आई झाड आपल्याला शिकवते का ग? आई म्हणली शिकवते ना. आणि राम म्हणला कसं, त्याला तर बोलायला येत नाही. रामूची आई म्हणली, अरे मूर्खा, आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याला काही शिकता येत नाही, मग ते जेव्हा झाड लहान असतं ना मग त्याला बी बोलू म्हणजे त्याला शिकता येत नाही. जसं आपण जेव्हा मोठं होतो तसं आपण शिकता शिकत असतो. तसं झाड मोठं होतं त्याला नवीन काय तर त्याचं घडतं असतं. त्या नवीन जी घडतं ना ते आपण जर त्याची नोंद जर केली तर त्या झाडाला ती आल्याशिवाय जर आपल्याला त्याची नोंदच घेता येत नव्हती. मग ती जेव्हा झाड आलं तेव्हा रामने त्याची नोंद घेतली. मग आई म्हणाली, हे बघ शिकवलं झाडानं तुला. ही गोष्ट तसं करतो मी माझ्याकडे शिकवण्याला सुरुवात करतो. सगळ्यांनी पान नंबर 89 करा. पान नंबर वाचायचा, जरा वाचायचा आणि त्याचं नाव वाचायचं. काढलं सगळ्यांनी? पान नंबर किती आहे? धडा 26. धड्याचं नाव तिसरीतून चौथीत जाताना. आता एक पहिला पॅरेग्राफ. सांगा पाहू, तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला कोण व्हायचे आहे? आरुष सांग, तुला कोण मोठेपणी काय व्हायचं? कलेक्टर. तुला दादा? प्रांजल? सगळ्यांच्या गोष्टी होणं चांगल्या आहेत मोठ्या. आता काळाची समज या पाठात तुम्ही 20 वर्षानंतर कसे दिसाल याचे एका मुलानं चित्र काढले ना. तुम्ही 20 वर्षानंतर कसे दिसाल असं एक मुलानं चित्र काढले ना. ते काल्पनिक म्हणजे रचलेलं होतं. कारण तेव्हा तुम्ही खरंच दिसाल, तेव्हा तुम्ही जसं 20 वर्षानंतर कसं दिसाल ते तर कुणालाच ठाऊक नाही. जेव्हा आपण तसं व्हाल ते सगळ्यांना ठाऊक होणार. पण मोठेपणे तुम्हाला कोण व्हायचे आहे? जर तुम्हाला मोठेपणे काय जर तुम्ही आत्मविश्वास केला तर ते तुम्ही बनवू शकता. आणि तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला काय करून दाखवायचं आहे हे मात्र आपण स्वतः ठरवू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला शिकलं पाहिजे, श्रम मेहनत घेतली तर पाहिजेच. शिकणे म्हणजे शाळेत जाणे एवढंच नाही. आपण शाळेत शिकतोच, आपल्याला शाळेत शिक्षक शिकवतात, पण घरी आपल्याला आई बाबा माणसाकडूनही शिकतो आपण. तसेच आपल्याला परिसराकडून शिकता येते. मी मग पहिल्या गोष्टीत काय होतं सांगितलं, पहिल्या गोष्टीत तसेच आपल्याला परिसराकडून कसे शिकता येते. आपल्याला झाडाच्या फुलांची फळांची नोंद घेऊन अभ्यास करता येतो. मस्त, छान, टाळ्या. म्हणून तर आपण परिसराचे मी परिसराचं झाड आहे ते शिकवलं. परिसराची काळजी. आपला परिसर आपल्या एकट्याचा नाही, म्हणजे आपला परिसर झाड आमचंच आहे, सगळं आमचंच आहे, कुणाचं नाही असं आपण हट्ट धरायचं नाही. तो इतरांचाही आहे, तो आपला नसून इतरांचाही आहे. परिसरातून सर्वांच्या गरजा पूर्ण होतात. पाणी, सगळं इत्यादी सगळ्या वस्तू आपल्याला ह्याच्यापासून मिळतात, वनस्पतीपासून मिळतात. म्हणून परिसराची काळजी घेणं आपलं शेवट आपलं कर्तव्यच आहे. आधी आपण स्वतःची, हे इंग्लिश टीचर आहे, आधी आपण स्वतःची आधी आपण स्वतःची काळजी म्हणजे काय, आधी आपण स्वतःची, आपल्या घराची आणि शाळेची काळजी घेतली. काळजी म्हणजे काय, वर्ग स्वच्छ करणं, सगळं पुसणं, जे काय घाण आहे ते सगळं हे करणं, ही म्हणजे परिसर स्वच्छ करणे, म्हणजे त्याची काळजीच घेणे. मग परिसर आपोआप सुंदर बनेल. जसं आपण स्वच्छ करतो ती स्वच्छच होतं ना, सगळं दिसतं छान. त्याच्यातला कणाचा परिसर, झाडे, वनस्पती ते सुंदर बनेल. परिसरातून ज्या गोष्टी मिळतात त्याचा आपण जपून वापर केला पाहिजे, पुन्हा अतिवापर केला नाही पाहिजे. म्हणून अन्न आणि पाणी याचा आपण कधीच नसतो. जर नासाडी केली तर पाहिजे काय होईल?
काय सोबत शिकवलेलं आहे माणसं जीवन ठेवणं. आणखी दुसरं सांगितलं जीवन जे अन्न मिळणार. रिंकू सांग दीदी सांगते सांग आणि सांग माणसं मरून जातील. मग तीच कसं आहे बरं बसा सगळ्यांच्या टाळ्या सगळ्यांविषयी टाळ्या का पुन्हा सरी करू नये सांगू का ती जर आपण नासारी जर केली तर शेतात धान्य उरणार नाही माणसं भुके असतील कारखाने बंद पडणार सगळं शेतकरी जर नसला तर सगळं बंद पडणार नाही जसं मग पिकं बी पडणार सगळं नासारी झाली तर शेतकरी काय करणार काय नाही करू शकणार जरा डोके चला पश्चिम इंडिया